नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गाडीचं जर सीएनजी गाडी असेल तुमच्याकडे आणि त्याचा जर पिकअप प्रॉब्लेम किंवा एव्हरेज प्रॉब्लेम आहे असेल त्याची थ्रोटल बॉडी कशी क्लीन करायची आहे। बघा, इथे कार्बन पकडला असतो, ही थ्रोटल बॉडी आहे। इथे भरपूर साऱ्या प्रमाणात कार्बन पकडला जातो। आता बघा, दाखवतो तुम्हाला, अजून एक दाखवतो थोडं। हे बघा, कार्बन बघा किती पकडलं आहे। ह्याच्यामुळे आपल्या गाडीचं काय होतं माहिती आहे की एव्हरेज कमी होतो आणि पिकअप सीएनजी वरती कमी होतं, म्हणून ही थ्रोटल बॉडी आपल्याला क्लीन करावी लागते। आता हे क्लीन करण्यासाठी आपण काय काय करायचं, एक WD-40 घ्यायचं। आता हे बघा, हे एअर फिल्टर आहे, याच्यामध्ये सुद्धा किती धूळ साचली बघा, याच्यामुळे सुद्धा आपले एव्हरेज खूप कमी होतो। तर मी आता सर्वप्रथम ही थ्रोटल बॉडीचं कार्बोरेटर काढून घेतोय आणि काढून ते मी पुन्हा WD-40 ने आणि पेट्रोलने साफ करणार आहे। हे बघा, आता हे एअर फिल्टरचा बॉक्स मी साफ क्लीन केलंय आणि हे कार्बोरेटर पूर्ण काढलंय बघा। आता या कार्बोरेटरला मी पेट्रोलने आणि WD-40 मारून पूर्ण क्लीन करून घेणार आहे। त्याच्याने आपल्याला पूर्ण एव्हरेज आणि पिकअपचा प्रॉब्लेम पूर्णपणे निघून जाणार। तर गाडी एकदम एव्हरेजला कमी असेल तर थ्रोटल बॉडी पूर्णपणे तुम्ही क्लीन करून घ्या, जर सीएनजी गाडी असेल तुमच्याकडे तर। हे बघा, आता हे पूर्णपणे मी क्लिअर करतोय। जरा नट खूपच टाईट होते, जरा लूज करतोय याच्याने। हे बघा, हे पूर्ण आता काढलेलं आहे। एक सील पण येतो, हा सील आपण एक नवीनच घेऊन टाकावा, कारण तो काढल्यानंतर पुन्हा तोच लागत नाही। हे बघा, आता हा पूर्णपणे कार्बोरेटर साफ केलंय आणि आतला जो वॉल आहे तो सुद्धा साफ केला। हे बघा, WD-40 ने पूर्णपणे साफ केलेलं आहे आणि पेट्रोलने पण आतमध्ये पूर्ण, मग ते कार्बन सगळं निघून जाते आणि त्याच्याने आपल्या गाडीचा पूर्णपणे एव्हरेज वाढू शकतो। तर तुमच्याकडे पण सीएनजी कार असेल तर मित्रांनो, थ्रोटल बॉडी टाइम टू टाइम सर्व्हिस करत राहा किंवा साफ करत राहा, त्याच्याने खूप फरक पडतो एव्हरेजला पण आणि पिकअपला पण। तर बघा, आता हे पूर्णपणे क्लीन झालंय। हे बघा, WD-40 ने मारून पूर्ण किती कचरा होता आणि किती कार्बन साचलं होतं तुम्ही बघितलंच असेल स्टार्टिंगला। बघा, आता किती क्लीन केलंय बघा, तर याच्याने खूप सारा फरक पडणार आहे। हे बघा, हे पण पूर्ण क्लीन करून घेतलं। हे बघा, किती काळा कार्बन निघाला। हे बघा, तर तुम्हालाही जर असा कधी पिकअपचा प्रॉब्लेम किंवा सीएनजीचा प्रॉब्लेम आला असेल, एव्हरेजला वगैरे वाटत असेल, तर थ्रोटल बॉडी तुम्ही टाइम टू टाइम क्लीन करून घ्या। हे बघा, पूर्णपणे क्लीन झालंय। आता एव्हरेजला सुद्धा काही प्रॉब्लेम देणार नाही गाडी आणि पिकअपला सुद्धा नाही देणार। हे बघा, पूर्णपणे क्लीन करून ठेवलंय। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तुम्ही सुद्धा आपले